जय नरहरी, दंडवत प्रणाम, जय श्रीराम, जय शिवराय। मित्रांनो, समाज बांधवांनो, मी दिनेश येवले आपले सुवर्ण समूहावर पुन्हा एकदा स्वागत करीत आहे। आज माहिती सांगायला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती करतो आहे की आपण आमचे व्हिडिओ बघता मात्र चॅनल सबस्क्राइब करीत नाही, त्याबद्दल आपणाकडे तक्रार आहे। मित्रांनो, ह्या राज्यात सर्व समाजाचे कार्य निशुल्क करणारा आमचा एकमेव समूह आहे। आम्ही ही सेवा देण्यासाठी कुणाकडूनही पैसे घेत नाही व निशुल्क मुलामुलींचे अपेक्षेनुसार मुलामुलींना संपर्क नंबर देतो। त्यामुळे अनेक विवाह सुद्धा कुठलेही पैसे न घेता माझेद्वारे चालविले जाणारे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व समाजातील मुलामुलींचे विवाह जुळत असल्याने आमचे सुवर्ण समूहाची लोकप्रियता खूप वाढत असून हजारो मुलामुलींचे बायोडाटा आमच्याकडे येतात। मित्रांनो, हे सर्व मी आपल्यासाठी करतो। आमची कुठलीही संस्था किंवा ऑफिस नाही। आम्ही हे कार्य मोबाईलवरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो। त्यासाठी आपणाकडून काहीही पैसे सुद्धा घेत नाही। मात्र आपणास एवढी मोफत सेवा देऊन सुद्धा आपण आमचे चॅनलला सबस्क्राइब करीत नाही। मला संपूर्ण राज्यातून अनेक लोकांचे फोन येतात। माझे ह्या निशुल्क सेवेबद्दल अभिनंदन व सत्कार सुद्धा केले जाते। मात्र मी त्यांना ही माहिती कुठून मिळाली हे विचारतो व त्यांना नंतर विचारतो की आपण आमचे चॅनलला सबस्क्राइब केलं का, तर ते म्हणतात की नाही, राहून गेलं, आता लगेच करतो। आमच्या ह्या चॅनलचे प्रेक्षक लाखो पर्यंत पोहोचलेले आहेत, मात्र सबस्क्राइबची संख्या खूप कमी आहे। तेव्हा आज आपण नक्कीच आमचे हे चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून आमची ही निशुल्क सेवा आपणास सतत मिळत राहील। मित्रांनो, मातांनो, मी आज आपणास 21 वर्षीय अविवाहित मुलगी व 37 वर्षीय घटस्फोटित महिलेची माहिती सांगणार आहे। मात्र त्या अगोदर मी आपणास सावध सुद्धा करणार आहे। आपण व्हिडिओ पूर्ण बघावं। व्हिडिओ मी सांगितलेली माहिती आपण पूर्ण बघित नाही व फोन करून चौकशी करता की आपले ऑफिस कुठे आहे, आपण किती पैसे घेता, आपल्याकडे अनाथ आश्रमच्या मुली आहेत का, अशा अनेक प्रश्नाचे उत्तर खरंच आपणास देण्यायोग्य नसतात। कारण आपण व्हिडिओ पूर्ण बघतच नाही, अर्धवट व्हिडिओ बघून आम्हाला फोन करता आणि म्हणतात की मोफत सेवा देतो म्हणून सांगतात आणि नंतर हजारो रुपये घेतात। आम्ही फसलो आहोत। आपला व्हिडिओ खरा आहे का, आपले ऑफिस कुठे आहे, आपल्या ऑफिसमध्ये आम्हाला भेटायला यायचे, असे अनेक प्रश्न फोनवर व व्हॉट्सअपवर सुद्धा करतात। त्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण एकच जावे। तर सर्वप्रथम आज आपण आमचा कुठेही ऑफिस नाही, आपण पाठविलेले बायोडाटा आम्ही आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करतो, ते बायोडाटा व्हॉट्सअपवर टाकतो व आमच्याकडे जेवढे मुलं-मुलींचे बायोडाटा येतात त्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ॲड करतो। त्यामुळे त्यातून आपण योग्य आपली जी मुलगी किंवा मुलगा शोधून त्यांच्यासोबत संपर्क करायचे असते। आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करण्याचं कार्य करतो, मात्र त्यांच्याशी बोलणी करून देत नाही किंवा मध्यस्थी करत नाही किंवा आपली भेट सुद्धा मुलींसोबत करून देत नाही। म्हणजे आपण समजले की आमचे फक्त कार्य हे व्हॉट्सअपवर सेवा देण्याचे आहे। त्यामुळे आपण आम्हाला भेटायला येतो म्हणता ते शक्य नाही। आणि दुसरी गोष्ट, मोफत सेवा देण्याची, तर आमच्याकडे ऑफिस नाही, आम्ही कुणाचीही बैठक करून देत नाही। आम्ही आमच्या घर परिवार चालवण्यासाठी आपले स्वतंत्र व्यवसाय करतो। त्यामुळे आम्हाला या कार्यासाठी खर्चही लागत नाही आणि म्हणूनच आपणाकडून सुद्धा आम्ही ह्या कार्यासाठी पैसेही घेत नाही, तर आम्ही हे कार्य मोफत करतो। तर मी गेले अनेक वर्षापासून समाजसेवेत कार्य करतो, त्यामुळे माझे माध्यमातून समाजातील अविवाहित मुलामुलींचे, पुरुषांचे, महिलांचे विवाह जुळावं म्हणून हे कार्य करतो। कारण आज विवाह जुळवण्याचे नावे ह्या देशात राज्यात हजारो संस्था रोज उघडतात व विवाह जुळवण्याचे नावे लाखो रुपये लुटतात। या लुटीपासून समाज वाचावा हाच माझा प्रयत्न आहे।
आपणास काही लोक वारंवार फोन करतात, आपली मुलं मुली विवाहाची आहेत का, त्यांचे सोबत मुला मुलींची बैठक लावून देतो, अनाथ आश्रमातील मुलींसोबत विवाह जुळवून देतो म्हणून सांगतात व आपण त्यांचे प्रलोभनाला बळी पडून त्यांना हजारो लाखो रुपये देतो। त्याचप्रमाणे काही महिला सुद्धा ह्या कार्यात गुंतलेल्या असून सोबतीला काही पुरुषांना घेऊन मी आपले सोबत लग्न करण्यास तयार आहे म्हणून सांगतात व सुरुवातीला आपण आमचे बँक खात्यात पैसे टाका व त्यानंतर आम्ही विवाह करू म्हणून सांगतात। या सर्व लुटीपासून आपण वाचावे व विवाहाचे नावे कोणीही आपणास फसवू नये हाच माझा प्रयत्न असतो। पुन्हा एकदा आपणास विनंती आहे की आपले वय कितीही जास्त असेल, आपणास आपले योग्य जीवनसाथी पाहिजे असेल तर इकडे तिकडे कुठेही पैसे भरू नका। आम्ही देत असलेल्या मोफत सेवेत सहभागी व्हा। आपली मुलगी, बहीण किंवा नात्यातील कोणीही स्त्री पुरुष असतील त्यांना आपला बायोडाटा अथवा ही माहिती सर्वांना पाठवायला सांगा। परत एकदा सांगतो की पैसे देऊन फसू नका, कारण आता लग्न जुळविण्याचे नावे पैसे लुटण्याचा हा मोठा धंदा झालेला आहे आणि ह्यातून फसवणुकीचे प्रमाण सुद्धा खूप वाढलेले आहे। तेव्हा सावध व्हा व आज मी आपणास ज्या 2 मुलींची माहिती सांगणार आहे ती कृपया लिहून घ्या। पहिल्या मुलीची माहिती आहे। पहिली मुलगी ही 21 वर्षीय असून या मुलीचा जन्म 2023 असून मुलीचा जन्म सकाळी झालेला आहे। मुलगी ही गवार वर्णाची असून शिक्षण ग्रॅज्युएट झालेले आहे। मुलीची उंची 5 फूट 1 इंच असून मुलगी नांदेड या शहराची आहे। मुलीला ग्रॅज्युएट झालेला नांदेड शहरातीलच व्यावसायिक किंवा प्रायव्हेट नोकरी करणारा मुलगा पाहिजे। मुलीचे परिवार सदन सुशिक्षित असून मुलीला सुद्धा संयुक्त कुटुंबातील मुलगा हवा आहे। मुलीपेक्षा मुलगा 4 ते 5 वर्षापेक्षा मोठा पाहिजे। वयात जास्त अंतर नसावा ही अपेक्षा असल्याने 21 वर्षीय मुलीसाठी 25 ते 26 वर्ष वयोगटातील मुलगा पाहिजेत। ह्यासाठी ह्या वयोगटातील मुलांनी संपर्क करावे। तर दुसरी महिला ही धाराशिव या शहरातील असून या महिलेचा जन्म 1987 चा असून महिलेचा शिक्षण 12वी पर्यंत झालेला आहे। ही महिला विधवा असून महिला 37 वर्षाची आहे आणि ती पाहायला सुंदर आहे। या महिलेसाठी महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील 40 ते 50 वयोगटातील पेन्शनर, व्यावसायिक व त्यांचे परिवारात असलेला कुठल्याही जातीचा ह्या महिलेसाठी विवाहासाठी जातीची अट नाही असा पुरुष पाहिजे। 37 वर्षीय महिला ही एकटी असून तिला विवाहित पुरुष हा विधोर घटस्फोटित मुलं असलेला असेल तरी चालेल। तर 21 ते 25 वयोगटातील व 45 ते 50-60 वयोगटातील या मुलींची माहिती ज्या पुरुषांना हवी आहे त्यांनी ही माहिती हवी असल्यास आमचे सोबत व्हॉट्सअपवर संपर्क करावे। फोन करू नये, व्हॉट्सअपवर आपला बायोडाटा पाठवा। संपर्क करून झाल्यास आपणास आम्ही ह्या मुलींचे संपर्क नंबर देऊ। आणि मित्रांनो, आज आनंदाची बातमी म्हणजे आमच्या माध्यमातून आजपर्यंत 700च्या वर विवाह जुळून आलेली आहेत। आम्ही हे विवाह जुळण्यासाठी मध्यस्थी केली नाही, त्यांचे सोबत संपर्क करून दिला नाही, फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही मुला आणि मुलींच्या योग्य मुला मुलींना संपर्क नंबर दिले। ते संपर्क नंबर घेऊन मुला मुलींच्या पालकांनी एकामेकांसोबत संपर्क केले आणि ह्याच माध्यमातून त्यांचे विवाह जुळून आले। त्यासाठी आम्ही विवाह जुळल्यानंतर सुद्धा ह्या परिवाराकडून 1 रुपयाही घेतला नाही। म्हणजे तुम्ही समजले असेल की आमची ही विवाह जुळण्याची संस्था नसून, ऑफिस नसून, आम्ही आपण पाठविलेले बायोडाटे आमच्याकडे आम्ही एडिट करून घेतो। त्या एडिट करण्याचे मात्र आम्ही चार्जेस घेतो, ते मात्र खूप कमी प्रमाणात चार्जेस असतात आणि ते बायोडाटा एडिट झाल्यानंतर आम्ही ग्रुपमध्ये टाकतो आणि आपल्या योग्य मुलगा किंवा मुलगी असेल तर आम्ही त्यांना संपर्क नंबर देतो। त्यांचा संपर्क नंबर घेऊन आपण स्वतः त्यांच्यासोबत संपर्क करायचे आहे आणि आपली विवाह बोलणी करायची आहे। त्यानंतर विवाह जुळल्याची माहिती आम्हाला दिली तरी चालेल, बाकी त्या व्यतिरिक्त आम्ही आपल्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही। तर लक्षात घ्या की आमच्या ह्या निशुल्क कार्यात आपण सहभागी व्हा
आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना सुद्धा सहभागी करून घ्या। आपल्या परिवारात नात्यात जास्त वयोगटातील महिला व पुरुष असतील त्यांना सुद्धा ही माहिती द्या, त्यांना आमच्या सोबत जुळवून घ्या। ह्या माध्यमातून जेणेकरून त्यांचे विवाह जुळू शकतील। बऱ्याच महिला व पुरुष हे जास्त वयोगटातील असल्याने त्यांना ह्या वयात त्यांच्या जातीचाच पाहिजेत ही अपेक्षा किंवा अट नसते, त्यामुळे आपण त्यांचे वयायोग्य मुलगा आणि मुलगी आमच्या माध्यमातून शोधून देतो। यासाठी आम्ही कुठलाही चार्ज घेत नाही आणि आपण सुद्धा विवाह जुळवण्याच्या नावे कुणालाही कुठेही पैसे देऊ नका, फसू नका। अनाथ आश्रमच्या नावाने सुद्धा फसवण्याचे प्रमाण जास्त आहे। अनाथ आश्रमातील मुलींच्या नावे फसू नका। अनाथ आश्रममधील मुलींचे विवाह असे व्हिडिओ किंवा व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जुळत नाही, तर त्याची एक कोर्टाची प्रक्रिया असते, त्या माध्यमातून जुळतात आणि त्याला सुद्धा पैसे लागत नाही। तर मित्रांनो, मी आपणास विनंती करतो की आपण कृपया आज आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ सर्व नातेवाईक मित्रपरिवारांना पाठवा आणि आम्हाला संपर्क करायचे असेल तर अगोदर परत एकदा व्हिडिओ ऐका आणि यानंतर कोणीही आम्हाला विचारू नका की आपण आमच्या विवाह जुळवण्यासाठी किती पैसे घेतात। आम्ही पैसे घेत नाही, आमची संपूर्ण सेवा ही निशुल्क आहे। तेव्हा आज आपण इथेच थांबूया, भेटूया एका पुढच्या नवीन भागात। तोपर्यंत सर्वांना जय नरहरी, दंडवत प्रणाम, जय श्रीराम, जय शिवराय।